शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात 11वा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे 10 ते 13 जानेवारी दरम्यान ठाण्यातील उपवन तलाव परिसरात आयोजित करण्यात आलाय। संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या समितीनं या भव्य कला महोत्सवासाठी रसिकांना आमंत्रित केले, अशी माहिती संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सर्वेसर्वा आमदार प्रताप सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। या महोत्सवाचं उद्घाटन 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे। पद्मश्री शुभा मुद्गल यांच्या शास्त्रीय गायनानं हे उद्घाटन साजरं होईल। 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अभिजित भट्टाचार्य, विदुषा आरती, अंकलिकर टिकेकर, केतकी माटेगावकर, उस्ताद शाहिद परवेज यांच्यासह अनेक प्रख्यात कलाकार आपली कला सादर करतील। या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे उपवन घाट, जो बनारस घाटाच्या धर्तीवर तयार करण्यात आलाय। या कार्यक्रमात सुमारे 6 लाख प्रेक्षक सहभागी होतील। गझल, शास्त्रीय संगीत, नृत्य आणि सुफी मैफिल यांच्या सादरीकरणानं कला रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा महोत्सव ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देईल। प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी उपवनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे, पद्मश्री, पद्मविभूषण या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे। प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि विकास सिंग यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे। विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम, त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। विकत घेणार आहे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे। प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातली लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दीची दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे। पेन अर्बन बँक ठेवीदारांचे पैसे 2012 पासून अडकलेत। पेन अर्बन 2010 पासून आर्थिक संकटात असल्यामुळे पेन अर्बन बँकेतील ठेवीदारांना न्याय हक्क कोण मिळवून देणार हा खरा प्रश्न आहे। 2012 पासून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना रिझर्व्ह बँक परवाना रद्द करते, परंतु याचिका करणारे आणि सहकार खाते यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालय लिक्विडेशनवर स्टे आहे। परिणामी रिझर्व्ह बँक पेन बँकेवर प्रशासक कायम ठेवून जैसे थे धोरण अवलंबले। 2012 ते 2024 या काळात ठेवीदार, हवालादिल आणि ज्येष्ठ नागरिक अत्यंत दयनीय अवस्थेतून जात आहेत। यामुळे सर्व ठेवीदारांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्री यांना प्रथम विनंती करून पेन अर्बन बँकेची न्यायालयीन कोंडी फोडली पाहिजे आणि न्यायालयाला सत्य बाजू समजावून देण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली पाहिजे। सुमारे 1,58,000 ठेवीदारांना सुमारे 5 लाखांपर्यंतची त्यांची ठेव परत मिळवण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी याचिका दाखल करण्याचं काम बँक डिपॉझिटर प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी करणार आहे। त्यामुळे पेन अर्बन बँकेतील 98.5% ठेवीदारांना 109% रक्कम परत मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आज संस्थेचे सचिव विश्वास उटगी यांनी व्यक्त केली आहे। पण 5% वरच्यांनी काही पाप केलेलं नाहीये, त्यांना पण 100% मिळायला पाहिजे। पण क्लॉज 17चा लढा किंवा क्लॉज 16चा लढा हा उच्च न्यायालयात आम्ही लढतोच आहोत, पण आता किमान 5 लाख रुपये स्टे उठून त्यांना ताबडतोब मिळावे याकरता आमचा 13 तारखेला मुंबई हायकोर्टामध्ये एक रीट अर्ज दाखल होतोय। तो रीट अर्ज बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या आमच्या
ठेवीदारांच्या संघटनेच्या वतीने दाखल करतो। आमचं म्हणणं असं आहे की DICC कायदा क्लॉज 17 ऑगस्ट 21 मध्ये जी सुधारणा झाली आहे तो पेण अर्बनच्या 1,58,000 लागू करा। त्याकरता मुंबई उच्च न्यायालयाने स्टे उठवावा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा स्टे उठवावा, 90 दिवसात पैसे मिळण्याची तजवीज करणारी नोटीस काढावी। याकरता थोडक्यात आम्ही अशा तऱ्हेने एक हस्तक्षेप करणारा अर्ज केलाय। ह्या घटना ज्या आहेत या 2020 पासून बँकिंग उद्योगामध्ये, विशेष करून सहकारी बँकिंग उद्योगामध्ये जे देशभरात घडतंय त्याची दखल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, केंद्र सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्या। वाईट गोष्ट अशी की 5 लाखाच्या पुढच्यांचं संकट फार गहिर आहे, त्याबद्दल आम्ही लढा देतच जाऊ। पण आता तरी पेण अर्बन 14 वर्ष एकही पैसा त्या ठेवीदारांना मिळाला नाही, तो मिळण्याची शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटिफिकेशन काढल्यानंतर होईल। त्यांनी ऑगस्ट 21 चा कायदा अंमलात आणावा अशी आमची नम्र प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना मुंबईच्या उच्च न्यायालयाने मान्य करावी याकरता आमची 1,58,000 ठेवीदारांच्या वतीने अर्ज दाखल होतो आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। EVM मतदान यंत्रणेविरोधात राज्यात महाविकास आघाडीकडून आंदोलनास सुरुवात झाली आहे। ठाण्यातही धर्मराज्य पक्षानं विविध चौकात EVM विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मक मतपेट्या चौकात ठेवल्या जात आहेत। या मतपेट्यांमध्ये EVM हटवण्यासाठी मतदान घेतलं जातंय। तसंच प्रजासत्ताक दिनी रात्री 9 वाजता 5 मिनिटं घरातील किंवा आस्थापनांचे दिवे बंद करून निषेध नोंदवण्याचं आवाहन धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केले। EVM यंत्र हटवण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीने विविध माध्यमातून आंदोलन सुरू केले। धर्मराज्य पक्षानं देखील EVM यंत्राविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। राजन राजे यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली। शहरातील विविध चौकांमध्ये EVM विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मक मतपेट्या चौकात ठेवल्या जात आहेत। या मतपेट्यांमध्ये EVM हटवण्यासाठी मतदान घेतलं जात आहे। प्रजासत्ताक दिनी रात्री 9 वाजता 5 मिनिटं घराचे किंवा आस्थापनांचे दिवे बंद करून निषेध नोंदवण्याचं त्यांनी आवाहन केले। या देशात लोकशाही संपली असून अघोषित आणीबाणी सुरू आहे असा आरोपही त्यांनी केलाय। EVMच्या पोपटात सत्ताधाऱ्यांचे प्राण दडले असेल तर EVMला संपवलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। निवडणुका सत्ताधाऱ्यांना नको आहेत, लोकभावनेचा त्यांना आदर करायचा नाही, मुठभर भांडवलदारांचं त्यांना वर्चस्व हवं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। श्री क्षेत्र नारायणपूर येथील दत्त जयंती सोहळ्यानिमित्त शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा मुंबादेवी ठाणे ते श्री क्षेत्र नारायणपूर अशी पायी यात्रा आयोजित करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर येथे होणाऱ्या दत्त जयंती सोहळ्यासाठी शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा मुंबादेवी ठाणे ते श्री क्षेत्र नारायणपूर अशी पायी यात्रा आयोजित करण्यात आली आहे। सोमवारी या पायी ज्योतियात्रेचं खोपट येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। या ठिकाणी सचिन भोसले यांच्या वतीनं ज्योतदर्शन सोहळा आणि या ठिकाणी उपस्थित पायी यात्रेकरू आणि नागरिकांना महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या ज्योतयात्रेचं यंदाचं हे 24वं वर्ष असल्यानं या ज्योतयात्रेच्या दर्शनासाठी आमदार निरंजन डावखरे, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, खासदार नरेश मस्के यांचे कुटुंबीय, माजी नगरसेवक दीपा गावंड, प्रशांत गावंड, अमित जयस्वाल, बाळा गवस,
जितेश गुप्ता आदींसह मान्यवरांनी तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसाद भंडाऱ्याचाही लाभ घेतला. नारायणपूरला जी ज्योत यात्रा निघाली आहे त्याचं जल्लोषात स्वागत केलं. ही ज्योत यात्रा गेले 24 वर्ष झाले इथे येते आणि आम्ही स्वागत करतोय. परमपूज्य नारायण महाराज यांनी शिवदत्त नाम यज्ञ केला होता, 200 कोटी शिवदत्त नाम यज्ञ. त्याच्या 1 वर्षानंतरची ज्योत यात्रा चालू झाली. 2000 साली तो यज्ञ झालेला. श्री क्षेत्र नारायणपूर इथे खूप मोठा दत्त जयंतीचा, दत्त जन्माचा उत्सव केला जातो, साजरा केला जातो. तिथे एकमुखी दत्ताची प्रतिमा आहे, त्रिमुखी दत्ताचं एक मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. त्या तिथली ही ज्योत यात्रा मुंबादेवीला प्रज्वलित होते आणि ठाण्यातून ती पुढे प्रस्थान करते. आम्हाला त्याचा एक लाभ भेटतो की आम्हाला या भाविकांना, यात्रेकरूंना आणि जाणाऱ्या सगळ्या ज्योत यात्रेकरूंना जो भोजनाचा कार्यक्रम देता येतो आणि करता येतो ते आम्ही दरवर्षी सालाप्रमाणे करत आहोत.